बहुतों के संग आने वाला है। एक दिन यीशु आएगा, न्याय करने आएगा। एक दिन यीशु आएगा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पुन्हा एकदा आजच्या या अध्ययनात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना ख्रिस्त येशूच्या नावाने सलाम पाठवत आहे। बरं, आज आपण सार्दिस मंडळीविषयी देवाचे वचन शिकणार आहोत। तर प्रथमतः प्रत्येक दर्शकाचे मी देवाच्या सेवक या नात्याने आभार मानतो आणि तुम्ही परमेश्वराचे वचन जे आजपर्यंत प्रगटीकरणातून आपण 7 भाग तुमच्यापर्यंत पाठवले गेले, त्या प्रत्येक भागाला तुम्ही व्यवस्थित बघत आहात, देवाचे वचन ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो। आज आपण 1 ते 3 अध्यायांच्या या 8व्या भागाला सुरुवात करीत असताना प्रकटीकरण पुस्तक त्याच्या 3रा अध्याय आणि 1 ते 6 वचने तुमच्या समोर वाचून दाखवतो आणि या मंडळीतलं देवाचे जे वचन आहे त्या मंडळीला दिलेला संदेश, त्या संदेशातून आज आपण शिकण्याचा प्रयत्न करूया। या आपले शास्त्रगुरु आणि देवाचे वचन मी तुम्हा सर्वांसमोर वाचून दाखवतो, प्रार्थना करून मग आजच्या अध्ययनास आपण सुरुवात करीत आहोत। सार्दिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र। सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू जिवंत आहे असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस। जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी पाहण्यात आले नाही। म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही। तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत, ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे। जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल, मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करेन। आत्मा म्हणण्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकव। या आपण प्रार्थना करू। पवित्र पित्या, यावेळेस पुन्हा एकदा आम्ही आज 8व्या दिवसाच्या या अध्ययनात सहभागी असताना, उपस्थित असताना तुझ्या महान आणि दैवी उपस्थितीबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो। प्रत्येक भागाच्या वेळेस, अध्ययन करण्याच्या वेळेस पिता, तुझ्या आत्म्याद्वारे तू आमच्या सोबत राहिला। आज पुन्हा एकदा तुझी कृपापूर्वक ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य दे आणि ही वचने व्यवस्थितपणे बोलण्यासाठी मला सहाय्य कर। ऐकणाऱ्यांचे अंतःकरण उघड, आम्ही बोलणारे, ऐकणारे आम्हा सर्वांद्वारे ही वचनं शिकून त्याप्रमाणे आचरण करून तुझा गौरव करावे अशीच कृपा दे। येशूच्या पवित्र नावाने मागतो पित्या, आमेन। बरं, वचन आपण वाचून घेतलेलं आहे। सार्दिस मंडळीबद्दल दिलेला संदेशातून आज आपल्या सर्वांसाठी परमेश्वराने राखून ठेवलेला जो स्वर्गीय मान्ना आहे त्याकडे आपण लक्ष देऊया। सार्दिस या शब्दाचा अर्थ असा होतो, बाहेर पडले, बाहेर निघाले। आता या नावावरूनच एक विशेष संदेश आपल्या सर्वांसाठी आहे आणि या मंडळीसाठी सुद्धा त्यावेळेस होता। सार्दिस एक शहर आहे, नगर आहे आणि त्या नगरातील मंडळीला, जी देवाची मंडळी आहे, तिच्यासाठी दिलेला हा संदेश आहे। आता मागचा थोडा इतिहास बघायला पाहिजे, त्यावेळेस आपण सार्दिस मंडळीला व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करू शकतो। झालं काय, आपण आतापर्यंत थुआतीरा मंडळीचा अभ्यास केला आणि थुआतीरा मंडळी पोप सत्तेच्या अधीन झाली।
थुआतिराच्या युगात किंवा थुआतिरा मंडळीबद्दल ऐकताना आपण असं ऐकलं की त्यावेळेस लगभग 4थ्या शतकापासून तर 6व्या शतकापर्यंत पोप सत्ता उदयास आली आणि पोप सत्ता उदयास आल्यामुळे पुष्कळशा काही अशा चुकीच्या चालीरीती जे परमेश्वराच्या वचनानुसार नाही अशा गोष्टी मंडळांमध्ये शिरल्या, मंडळांमध्ये लोकांनी स्वीकार केल्या. त्याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो. क्षमापत्र विकणे, परगेटरीचे दान, मरियाच्या नावाने प्रार्थना करणे, अशा पुष्कळसे काही चुकीचं शिक्षण त्यावेळेस मंडळीत शिरले. मंडळीने स्वीकार पण केला आणि या पोप सत्तेच्या अधीन असलेल्या मानवी बुद्धी आणि परंपरेने चालणाऱ्या ह्या मंडळीतून मार्टिन लुथरने केलेला विरोध, या परंपरांचा विरोध केला, चुकीच्या चालीरीतींचा विरोध केला आणि पोप सत्तेच्या अधीन असलेल्या, मानवी शक्तीच्या अधीन असलेल्या या मंडळीतून बाहेर पडण्यासाठी मार्टिन लुथरने खूप मोठा प्रयत्न केला. आणि जेव्हा आपण इतिहास बघतो त्यावेळेस आपल्याला समजतं की जवळपास 1517 पासून, इसवी सन 1517 पासून तर 1750 पर्यंत ही जी सार्दिस मंडळी या एवढ्या कालावधीत, एवढ्या कालखंडात ज्या काही घटना घडल्या त्या घटनांवरून त्या मंडळीसाठी दिलेला हा संदेश आहे. आज 21व्या शतकातल्या मंडळीसाठी या मंडळीच्या पत्रातील अनेक अशा रहस्यमय गोष्टी आपल्यासाठी आहे की त्या गोष्टी आपण या पत्रातून शिकाव्या आणि ते शिकून आपण त्याप्रमाणे आचरण करून एक दिवस प्रभू येईल तोपर्यंत आपली तयारी असायला पाहिजे. यासाठी हे पत्र आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. बरं, आता रोमन कॅथलिक या पंथामधून, या संस्थेमधून किंवा विश्वव्यापी या मंडळीमधून बाहेर पडलेले लोक बाहेर पडल्यानंतर, या कॅथलिक विचारधारेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करायला पाहिजे होते. बाहेर पडल्यानंतर थोड्या दिवसांनी कदाचित ह्या मंडळीत मार्टिन लुथरच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलेली ही मंडळी कुठंतरी दिशाभूल झाली, रस्ता चुकला, वचनाच्या बाहेर जीवन जगू लागले आणि अशा स्थितीत देवाच्या दूताद्वारे योहानाला कळविलं आणि दूत सांगत योहानाला की लिही, सार्दिस मंडळीच्या दूताला लिही, म्हणजे तेथील मेंढपाळाला लिही, त्या सेवकाला हे पत्र लिही आणि त्या मंडळीसाठी जो संदेश आहे तो संदेश दिला. बरं, आता आपण एक एक करीत 4 मुद्द्यामध्ये प्रत्येक मंडळीचे अध्ययन आतापर्यंत आपण केलेलं आहे. हा एक छोटासा इतिहास मी तुमच्या समोर ठेवला. आता या इतिहासानंतर आपल्याला 4 भागात विभागणी करून या मंडळीचा अभ्यास करायचा. नेहमीप्रमाणे आपला पहिला मुद्दा आहे प्रभू येशूचे प्रगटीकरण. त्या मंडळीसाठी प्रभूचा प्रकाश काय होता, प्रभू कसा प्रकट झाला त्या मंडळीला, आणि 2 मुद्दे पहिल्या मुद्द्यात आहे, 2 उपमुद्दे पहिल्या मुख्य मुद्द्यात आहे. प्रभू येशूच्या प्रगटीकरणात छोटे छोटे 2 उपमुद्दे आहेत. पहिला उपमुद्दा आहे ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत. आता जसंच या मंडळीला पत्राची सुरुवात होते, सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत, अशी सुरुवात स्वर्गदूत लिहायला लावत ते योहानाला. आता हे प्रगटीकरण का म्हणून त्यांनी त्या मंडळीला दिलं. देवाचे 7 आत्मे म्हणजे यशयाच्या पुस्तक 11 अध्याय 2 वचनाप्रमाणे परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा, परमेश्वराच्या भयाचा आत्मा, हे 7 आत्मे आहेत.
आणि थोडक्यात सांगतो, हे 7 आत्मे पवित्र आत्म्याचे पूर्ण व्यक्तिमत्व आहे. पवित्र आत्म्याचे पूर्ण व्यक्तिमत्व आहे. परमेश्वराचे पूर्ण सामर्थ्य, सर्व शक्तिमान जो परमेश्वर, त्याचे पूर्ण सामर्थ्य आणि देवाच्या परिपक्व बुद्धीचे हे प्रमाण देणारे 7 आत्मे आहे. आणि मग ह्या 7 ज्याच्याजवळ 7 आत्मे आहे, म्हणजेच पवित्र आत्म्याचे पूर्ण व्यक्तिमत्व ज्याच्याकडे आहे, त्या प्रकाशात मंडळीच्या दूताने आणि मंडळीने स्वतःला स्थापित करायचे होते. आता बुद्धीचा सागर आणि ज्याच्याजवळ सर्व सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे एक विशाल बुद्धी आहे, जो परमेश्वर सर्व सामर्थ्य देव आहे, ह्या 2 प्रकारच्या प्रकाशात म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वात स्वतःला स्थापित करायचे की माझा देव हा सर्व सामर्थ्य देव आहे. माझा परमेश्वर हा संपूर्ण बुद्धी, विशाल बुद्धीचा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाच्या सामर्थ्यावर आश्रित राहण्यासाठी पवित्र आत्म्याचे हे पूर्ण व्यक्तिमत्व त्या मंडळीसाठी दर्शवले गेले. देवाच्या बुद्धीवर अवलंबून राहण्यासाठी पवित्र आत्म्याचे पूर्ण व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रकाश केलं गेलं, प्रगटीकरण दाखवलं गेलं. या पहिल्या मुद्द्यातून आपल्यासाठी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की आज आपण देवाच्या पवित्र आत्मा जो जगात आहे, देव पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वराचा 3रा रूप जो आज जगात परमेश्वराचे कार्य करत आहे, किंवा स्वतः पवित्र आत्मा देव आज मनुष्यामध्ये कार्य करत आहे. आज आपण कोणाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहोत? आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर की स्वतःच्या ज्ञानबुद्धीवर? स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू नये आणि प्रत्येक ख्रिस्ती माणसाने, ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्या माणसाने दैवीय सामर्थ्यावर अवलंबून राहावं, त्या माणसाने दैवीय बुद्धीवर अवलंबून राहावं. यासाठी हा प्रकाश होता, यासाठी हे प्रगटीकरण होते की ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहे. काय शिकलो आपण? ख्रिस्ती जीवन हे स्वतःच्या सामर्थ्यावर जगले जाणारे नाही, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून जीवन जगले जाते. आणि त्याच वेळेस देवाचं सामर्थ्य एका सेवकातून, मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीतून कार्यरत होते. आणि परमेश्वराचे सामर्थ्य ज्यावेळेस मंडळीद्वारे, सेवकाद्वारे कार्य करतात, त्यावेळेस अद्भुत असे कार्य होतात. म्हणून या दिवसामध्ये या पहिल्या मुद्द्यातून दैवीय सामर्थ्यावर अवलंबून राहून दैवीय सामर्थ्याने आपण उपयोगात येण्यासाठी ह्या प्रकाशात, या प्रगटीकरणात स्वतःला स्थापित करायचे. दुसरा मुद्दा, ज्याच्याजवळ 7 तारे आहेत. आपण यापूर्वी ऐकून गेलो की हे 7 तारे देवाचे सेवक आहेत आणि ते प्रभूचे हाती आहेत. आणि प्रभूला परत सांगायचे की ज्याच्याजवळ 7 आत्मे आहेत, ज्याच्याजवळ पूर्ण सामर्थ्याने पूर्ण बुद्धी आहे, त्याच देवाच्या हातात देवाचे सेवक आहे. आणि म्हणून त्यांनी उपयोग करावा, देवाने उपयोग करावा त्याच्या दासाला, त्याच्या मंडळीला. यासाठी आपण अपेक्षा करावी, प्रभूजवळ प्रार्थना करावी आणि एक मोठी आशा परमेश्वराकडे आपण केली पाहिजे. या दिवसामध्ये तुम्हाला वाटत नाही का, देवाच्या सेवकाला प्रभूने आपल्या उजव्या हातात धरलेला आहे आणि प्रभू तुझ्या उजव्या हात म्हणजे सामर्थ्याचा दर्शक आहे आणि तुझ्या महान अशा अद्भुत सामर्थ्याने तो आपल्या दासांचा उपयोग कर, तो आपल्या मंडळीचा उपयोग कर. आणि असंख्य ठिकाणी जिथपर्यंत सुवार्ता पोहोचलेली नाही, अनेक अडथळे, ते अडथळे दूर होऊन तुझ्या सामर्थ्याने एक मोठं संजीवनाचं कार्य घडायला पाहिजे, अशी आपण अपेक्षा या दिवसामध्ये करतो का? हीच अपेक्षा करण्यासाठी हे अध्ययन आपण करत आहोत. आणि म्हणून प्रभू म्हटले की ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत, ज्याच्याजवळ 7 तारे,
तो असे म्हणतो, तो असे म्हणतो. आता काय म्हणतो प्रभू ते अतिशय महत्वाचा भाग आहे आणि तो आपण नेहमीप्रमाणे दुसऱ्या मुद्द्यात घेत असतो, जिथं आपला दुसरा मुद्दा आपण नेहमीप्रमाणे मांडलेला आहे 5 मंडळांच्या आतापर्यंतच्या अध्ययनात, की मंडळीची प्रशंसा. परंतु या ठिकाणी सार्दिस मंडळीमध्ये मंडळीची प्रशंसा देवाने दोष देऊन नंतर केलेली आहे. लोकांनी मंडळीची प्रशंसा लवकर केलेली आहे. आता मी तुमच्या समोर वचन वाचून तो मुद्दा स्पष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आपण सर्वांनी त्याकडे लक्ष देऊ. पहिलंच वचन, जिथं मी वचन वाचलं तिथूनच सुरुवात करतो. ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्म्या आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृती मला ठाऊक आहे. म्हणजे आपल्याला नेहमीप्रमाणे या आतापर्यंत 5 मंडळांच्या अध्ययनात प्रत्येक गोष्ट देवाला ठाऊक आहे. म्हणजे देव सर्वज्ञानी आहे. तू जिवंत आहे असे तुझ्याविषयी लोक म्हणतात. म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून ती मंडळी जिवंत दिसली. त्या मंडळीचा दूत सेवक जिवंत दिसला आणि हा जिवंतपणा देवाच्या दृष्टीने दिसला नाही, तर मनुष्याच्या दृष्टीने तो जिवंतपणा दिसत आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतात की त्या मंडळीच्या प्रशंसा या मुद्द्यात आपण न जाता परमेश्वराने दिलेले दोष या मुद्द्याकडे आपण आता जाता. लोक तुझी प्रशंसा करतात. लोकांसमोर तुझे कार्य चांगले आहे. काय काय कार्य चांगले असावे, मी काही मुद्दे लिहिले तुमच्या समोर वाचून दाखवतो आणि त्या मुद्द्यांनी आपल्याला सुद्धा स्वतःला तपासायचे. नेहमी आपण एक शब्द ऐकलेला आहे, आपलं परीक्षण आणि निरीक्षण करण्याचेही हे अध्ययन आहे. बरं, बाह्य दृष्टिकोनातून पहिला मुद्दा आहे, ही मंडळी बाह्य दृष्टिकोनातून ही मंडळी जिवंत आहे असं लोकांना का दिसलं? कारण त्या मंडळीत बाह्य जे कार्य ते पुष्कळ कार्य असल्यामुळे लोकांना असं वाटलं ती जिवंत आणि सक्रिय मंडळी आहे. काय? एक दुसऱ्याचा आदर करणे, मंडळीची मोठी संख्या असणे, मंडळीत अनेक साधने असणे, स्तुती आराधनेचे किंवा इन्स्ट्रुमेंट असणे, एक मोठी चर्च बिल्डिंग असणे आणि मंडळीच्या खजान्यात पुष्कळ मोठी रक्कम असणे, ह्या ज्या बाह्य गोष्टी, संदेशाची भौतिक सामग्री असणे आणि आजूबाजूला त्या मंडळीची अनेक लोकांमध्ये छाप पडणे, मोठ्या संख्येने दान अर्पण करणे, ह्या ज्या काही गोष्टी त्यावेळेस त्या मंडळीत मोठ्या प्रमाणात होत्या. सार्दिस मंडळीमध्ये या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात होत्या. आणि मग बाहेरून ज्यावेळेस त्या मंडळीचं स्वरूप बघितलं लोकांनी, त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटलं की ही जी मंडळी आहे ती जिवंत मंडळी आहे. दुसरी गोष्ट, ह्या मंडळीत सिद्धांत पण चुकीचे नाही. कोणते सिद्धांत निकलाईतांचे शिक्षण पण नाही, इजबेल प्रमाणे आचरण करणारे पण नाही, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे आचरण करणारे लोक पण नाही. म्हणजे सिद्धांताच्या दृष्टिकोनातून ही मंडळी अतिशय चांगली आहे. तिसरी गोष्ट, ह्या मंडळीत कृपादानही आहे आणि कृपादानही कार्य करतात. तुम्ही आता सांगाल की पास्टर, जर त्या मंडळीचे बाह्य कार्य इतके चांगले होते, संख्या चांगली होती, संदेशाची सामग्री त्यांच्याकडे बौद्धिकरित्या चांगली होती आणि दान करणारी आणि लोकांना मदत करणारी मंडळी होती आणि चुकीचं शिक्षण नव्हतं, कृपादाने त्यांच्यात कार्य करत होते, मग चूक काय होती? मग त्या मंडळीविषयी प्रभूने असे शब्द का वापरले की तू जिवंत आहे असे लोक म्हणतात, तुझ्याविषयी लोक म्हणतात. परंतु प्रभूने म्हटलं तू मेलेला आहेस. देवाच्या दृष्टिकोनातून इतक्या चांगल्या गोष्टी असून आतून प्रभूने पाहिलं त्यावेळेस त्या मंडळीचे जीवन चरित्र, त्या मंडळीची आत्मिक स्थिती देवाला मेलेली आढळली. प्रश्न उपस्थित होतो, इतकं चांगले सत्कृत्य आहे, चुकीचे शिक्षण नाही, सिद्धांत चांगले आहे, कृपादान कार्य करत आहे, मग मेलेली कशावर? आता आपण त्या मुद्द्याकडे जाऊ. कशा रीतीने ही मंडळी मेलेली आहे?
बरं, आता हा शब्द प्रभूने का वापरला? त्यावेळेस एक छोटा इतिहास आहे, 1 मिनिटाचा तो इतिहास ऐकून घेऊ आणि मग लगेच आपल्या मुद्द्याकडे आपण येणार आहोत. झालं काय, मार्टिन लुथरच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस ही मंडळी बाहेर पडली आणि थोड्याच दिवसात असंख्य लोकांपर्यंत पवित्र शास्त्र बायबल पोहोचलं. कारण त्यापूर्वी याजकांनी ठराविक लोक, जे रोमन कॅथलिक मंडळीचे ठराविक लोक आहेत, त्यांच्यापर्यंतच धर्मशास्त्र होता. सामान्य जनतेला पवित्र शास्त्र मिळालेलं नाही, तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. परंतु मार्टिन लुथरच्या नेतृत्वाखाली जी मंडळीने प्रोटेस्ट केलं, विरोध केला, जी बाहेर आली, त्या मंडळीच्या प्रत्येक साधारण मनुष्यापर्यंत शास्त्र पोहोचले. शास्त्राचे वाचन केले आणि वाचन केल्यानंतर त्यावेळेस ते सावकार लोक, सामान्य शेतकऱ्यावर जे सावकार लोकांचे अत्याचार झालेले होते, सावकार लोकांची दडपशाही त्यावेळेस होती, त्या सावकारांच्या दडपशाहीतून देवाच्या वचनाचा प्रकाश त्या लोकांना मिळाला आणि त्यामुळे त्यांनी एक चुकीची गोष्ट केली. वचन मिळालं, बायबल मिळालं, सत्य समजलं, परंतु त्यांनी आंदोलन केलं सावकारांच्या विरोधात आणि ती एक नैतिक चूक त्यांच्याकडून घडली आणि त्यांनी सावकारांविरोधात आंदोलन केलं. आणि ज्यावेळेस हे आंदोलन झाली, त्याला म्हणतात शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. आणि ही मंडळी एका चांगल्या उद्देशाने बाहेर तर पडली कॅथलिक पंथातून, परंतु पुढे जाऊन तिच्यात अशा प्रकारच्या गोष्टी आल्या, शेतकऱ्यांची आंदोलन आणि मग कर्जमुक्तीसाठी हे आंदोलन केलं आणि त्यामुळे अनेक लोकांची आध्यात्मिक स्थिती ही कमी झाली, थंडावली, आध्यात्मिक स्थिती बिघडली, असा एक इतिहासाचा पुरावा आहे. विचलित झाले ते, ज्या उद्देशाने निघाले तो उद्देश पूर्ण झाला नाही आणि थोड्याच दिवसात त्यांची दिशा संसाराच्या गोष्टीकडे गेली. आणि म्हणून एक या मेलेल्या अवस्थेच्या संदर्भात एक वचन आहे, तुमच्या पुढे वाचून दाखवतो. तिमोथेला लिहिलेले 2 पत्र आणि 2 पत्राचा 3रा अध्याय मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. 3ऱ्या अध्यायातील काही वचन आहेत ती आपण वाचून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिमोथेला लिहिलेले 2 पत्र आणि अध्याय 3 आणि त्याचे 5 वचन मी तुमच्या समोर वाचत आहे. असं लिहिले, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील, त्यांच्यापासूनही दूर राहा. प्रेषित पौल आपल्या सेवकाला तिमोथेला हे पत्र लिहिताना ही गोष्ट सूचित केली की तिमोथ्या, पुढे जाऊन सुभक्तीचे ढोंग लोक करतील, आम्ही सुभक्ती करत आहोत असं लोक दाखवतील, बाह्य रीतीने त्यांचे कार्य खूप चांगलं दिसेल, सुभक्ती दिसेल, परंतु असं म्हटलंय सुभक्तीचे सामर्थ्य नाकारणारे लोक म्हणते. आता एकीकडे शब्द वापरला सुभक्तीचे बाह्य रूप धारण करते, परंतु सुभक्तीचे सामर्थ्य नाकारते. आज पण तशीच परिस्थिती, लोक सुभक्तीचे बाह्य दर्शन किंवा बाह्य गोष्टींचा स्वीकार करतात, परंतु सुभक्तीची सामर्थ्याचा नकार करतात. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यांना दोष यासाठी दिला की लोक म्हणतात की तू जिवंत आहे, पण माझ्या दृष्टीने तू मेलेला आहे. दोष दिला त्याचा पहिला भाग आहे, तू मेलेला आहे आध्यात्मिकरित्या. सुभक्तीचे बाह्य रूप तुम्ही स्वीकार करत आहे, परंतु सुभक्तीतून मिळणाऱ्या सामर्थ्याचा तुम्ही नाकार करता. याचा अर्थ काय? सुभक्तीद्वारे जे सुचरित्र निर्माण होते, ते सुचरित्र पवित्रता आपल्या जीवनात पवित्रता घडवते आणि त्या पवित्रतेद्वारे परमेश्वराला प्रसन्न करता येतं. आणि ज्या पवित्रता तुमच्यात पाहिजे ती पवित्रता नसल्यामुळे वचनात असं म्हटले, तू मेलेला आहे, मेलेला आहे. फक्त बाह्यवरणाची कर्म करून, कृपादानांचा उपयोग करून, चुकीच्या शिक्षणापासून दूर राहून ख्रिस्ती जीवन जगता येत नाही. मात्र याच गोष्टीवर तर
पवित्रता ही अतिशय महत्वाची आहे. स्वभक्तीतून निर्माण होणारं पवित्र आचरण आणि पवित्रता ज्यावेळेस त्या पवित्रतेकडून पवित्रतेकडे आपण ज्यावेळेस पुढे पुढे जाऊ, ती पवित्रता धारण करू, त्यावेळेस देवाला प्रसन्न करणारं ते जीवन आहे. आणि प्रभूची तीच अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा इथं दिसली नाही. आणि आतून सार्दिस मंडळीच्या दूत आणि सार्दिस मंडळीचे लोक, पुष्कळ लोक मेलेली आत्मिक अवस्था आली आहे. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी म्हटलं की तू जागृत हो, ही तुझी मेलेली स्थिती आहे. माझ्या दृष्टीने मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मला दिसलं की ही स्थिती मेलेली आहे, म्हणून तू जागृत हो. इफिसियन्स पत्र 5 अध्याय 14 वचन, निद्रिस्ता जागा होऊन मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. आता ह्या मेलेल्या स्थितीतून, यासाठी त्यांना दोष दिला की ह्या स्थितीतून बाहेर पडायला पाहिजे. आज जर ख्रिस्ती जीवनात आपली ही स्थिती अशी असेल, प्रभू येशूने यासाठी आपल्याला तारण दिलं की आपण पवित्र जीवन जगावं. वचनात म्हटलंय प्रभूने मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. आणि पवित्र होण्याची जी प्रक्रिया आहे तिच्यातून जर आपण बाहेर गेलो, चुकीच्या गोष्टी आपल्याला लागल्या आहे किंवा चुकीच्या दिशेला आपण जात आहोत असं त्याचा अर्थ होतो. बरं, आता प्रभूने त्यांना लगेच त्या वचनात सांगितलं की तू मलेली स्थिती आहे, तू जागृत हो आणि मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. जे परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचे प्रकटीकरण तू जे नाकारलंय, सुरुवातीला जो प्रकाश तुझ्यावर पडला, सुरुवातीला जे सत्य तू ऐकलं, सुरुवातीला देवाला भिवून तू वागला, पवित्रतेचे आचरण तू केलं, सत्यात चालला, निद्रिस्ता जागा मेलेल्यातून उठ, आणि म्हणजे तुझ्यावर ख्रिस्ताचा प्रकाश पडेल. आज त्या प्रकाशाची आपल्याला गरज आहे. तिसरी गोष्ट, जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. वचनात असं म्हटलंय की मेलेली स्थिती आहे, तुला जागृत होण्याची गरज आहे, परंतु अशा काही गोष्टी तुझ्यात आहेत, असं काही वर्तन, असं काही आचरण, असं काही जीवनात आहे की थोडंफार सत्यता तुझ्यात आहे. तुझ्या आचरणातून थोडीफार ख्रिस्ताची वृत्ती आहे. अजूनही तू पूर्णपणे मेलेला नाही, तर थोडंफार जीवन जगण्याची पद्धत तुझ्यात आहे, थोडीशी पवित्रता, थोडस तुझ्यात चांगले गुण आहे. प्रभू म्हटले की तेही मरणाच्या स्थितीत पोहोचलेलं आहे, अगदी कमी स्थिती तिथं झालेली आहे, तरी ते तू सावरून धर. थोडा आहे हरकत नाही, पण ते सावरून धर, कारण तेही तुझ्यातून निसटण्याच्या स्थितीत आहे. जर तू सावरून धरलं नाही तर जी थोडीफार भीती आहे, थोडीशी प्रार्थना आहे, थोडंसं वचनाच्या मनाने, देवाचं भय थोडंसं आहे, अगदी मरणाच्या स्थितीत आहे, तेही तुझ्यापासून निघून जाय. आणि म्हणून तू ते सावरून धर. प्रियांनो, परमेश्वर कितीतरी दयावान देव आहे. मेलेली स्थिती आहे, जागृत होण्याचा इशारा दिला, आणि परत प्रभू म्हणते की तुझे कार्य मरणाच्या स्थितीत पंथास टिकले, कमीत कमी त्यांना सावरून धर, ते तरी धरून राहा, ते तरी धरून राहा. एका वेळेस प्रेषित पाऊल 2 तिमोथी आणि 1:16 वचनामध्ये तिमोथेला हेच म्हटले की तिमोथ्या, माझे हात ठेवण्यानं तुझ्यात जे कृपादान आहे, आता काय कर, ते प्रज्वलित कर. ती प्रज्वलित करण्याचा वेळ आहे. तुझी सेवा जी परमेश्वराने दिलेली आहे, जी कृपादानं दिलेली आहे, जे टॅलेंट तुला दिलेले आहे, कला कौशल्य दिलेले, ते आता प्रज्वलित करण्याची वेळ आहे. आणि आज वर्तमान ख्रिस्ती मंडळीसाठी या तिसऱ्या मुद्द्यातून एक संदेश आहे की तुझ्यात जे आहे ते प्रज्वलित कर. काय काय आपल्यात आहे हे वचन ऐकताना आपण आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाकडे पाहायला पाहिजे. प्रभूने मला काय दिलेलं आहे, कोणते कला कौशल्य दिलेलं आहे,
कृपादानाचा कोणता भाग मला दिलेला आहे. आणि हेच जर तुम्ही विसरलात याचा अर्थ आहे की तुम्ही मरणाच्या पथास आपल्या आत्मिक जीवन गेलेले आहे. मला परमेश्वराने का दिलं आणि मला जे दिलं त्याचा आज उपयोग काय, कोणत्या देवाच्या सेवेत कोणत्या भागात मी उपयोगाचा आहे. सुवार्ता प्रसाराच्या भागात, गीत संगीताच्या भागात, स्तुती आराधनेच्या भागात, शास्त्र वाचनाच्या भागात, संगती करण्याच्या भागात, घरोघर भेटी देऊन लोकांना संजीवित करण्याच्या भागात, मी कोणत्या भागात सक्रिय आहे, मी कुठल्या भागात कमी पडलो आहे, कोणत्या भागात मी काम केलं आहे. कमी चर्चला आलो, बायबल घेऊन आलो, 2 गीतं गायली, संदेश ऐकला, मी तसाच घरी जातो आणि तसाच परत भक्तीला येतो. हे वर्षानुवर्षे अशाच प्रकारचं चाललेलं आहे. माझ्यात काय आहे, प्रभूने मला का दिलं. आज जर या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपण कुठंतरी मोठ्या चुका करत आहोत. प्रिय मित्रांनो, मंडळीला दिलेल्या दोषामध्ये प्रभूने म्हटलं, जे मरणाच्या पथास लागले ते सावरून धर. प्रेषित पौल तिमोथेला म्हणत नाही की ते प्रज्वलित कर. हाच वेळ आहे. बघा, आपलं आयुष्य वेगाने जात आहे, तर देवाने दिलेल्या कृपादानाचा, कलाकौशल्याचा आता उपयोग केला नाही तर आपण कधी उपयोग करणार आहोत. पुढे म्हटलं, प्रभू तुझी कृत्ये माझ्या दृष्टीने पूर्ण अशी पाहण्यात आली नाही. अनेक कामं अपूर्ण सोडलेली आहे. आज आठवण करू, सारखीच मंडळीला हा दोष होता देवाचा की माझ्या दृष्टीने मी पाहिलं त्यावेळेस तुझे कामं मला अपुरे दिसले, अर्धवट दिसले, ते कामं काय तू पूर्ण केलेली नाही. अशी अनेक कामं, असे अनेक कार्य आज आपलं पण अपुरे दिसू शकतात, आपले पण अपुरे राहू शकतात. साधारण प्रार्थना करण्याच्या जे आपलं कर्तव्य आहे, ते आज्ञा नाही, कर्तव्य आहे. आज्ञा तर प्रार्थना करण्याच्या प्रभूने आज्ञा पण केली, परंतु ख्रिस्ती या नात्याने आपलं एक कर्तव्य पण आहे प्रार्थना करणे. पुष्कळ लोक आज प्रार्थनेपासूनच वंचित आहे, तर पुढच्या गोष्टी खूप मोठ्या झाल्या. प्रिय मित्रांनो, या दिवसामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणते काम देवासमोर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पूर्णपणे कदाचित यशस्वी जसं देवाला पाहिजे तसं आपण होऊ शकणार नाही, पण कमीत कमी प्रभू मी प्रयत्न केला. प्रभू माझी बळशक्ती, माझी ज्ञानबुद्धी, माझी कुवत एवढीच होती, मी प्रयत्न केला, एवढं तरी सांगण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे. आता अर्धवट कामे काय, त्याबद्दल मी एक शास्त्र भाग तुमच्या पुढे वाचून दाखवत आहे आणि मग लगेच पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण. तर तो शास्त्र भाग आहे सगळ्यांच्या परिचयाचा, यहूदाचे पत्र 1 अध्याय आहे आणि त्याच्यात 12 वचन मी तुमच्या समोर वाचतो. ते तुम्हाबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रतिभोजनात झाकलेले खडक असे आहे. आता सरळ सरळ आपण स्पष्टीकरणाकडे जाऊ. ज्यावेळेस यहूदाचे पत्र 12वं वचन आपण वाचतो, त्या 12व्या वचनात यहूदा चुकीचे शिक्षण, खोटे शिक्षण देणारे आणि अनितीचे आचरण करणारे अशा लोकांना इशारा म्हणून एक पत्र लिहिताना 12व्या वचनात ते म्हणतात की ते तुमच्याबरोबर प्रीतिभोजनात, प्रभू भोजनात ते सहभागी होतात, परंतु आज त्यांच्या जीवनामध्ये कलंक आहे, कलंक आहे. तुझी कृती माझ्या पाहण्याने मला अशी दिसली की ती खूप कमी आहे, अर्धवट आहे, ती कामं पूर्ण झालेली नाही. आज पहिलं काम आपण बघत आहोत यहूदाचे पत्र 12व्या वचनातून की आपलं कोणतं काम पूर्ण केलंय, कमीत कमी आपलं कर्तव्य तरी आपण पूर्ण केलं का. इथं 12व्या वचनात यहूदा म्हणते, तुम्ही जेव्हा प्रीतिभोजनात, प्रभू भोजनात एकत्र होतात तेव्हा कमीत कमी तुमचे अंतःकरण शुद्ध असतं का, तुमचा वेरभाव गेलेला असता का, तुमची भांडणे तरी मिटलेली आहे का, आपसात तुमचं एक दुसऱ्याला क्षमा करून तुमचं जीवन तरी ठीकठाक आहे का.
मोठा प्रश्न आहे आजच्या मंडळीसमोर, की आमची कोणती कृत्य पूर्ण आहे, आमचं काय पूर्ण आहे. एक खूप मोठे गंभीरतेचे इशारे आहे. प्रत्येक वेळेस प्रभू भजन आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी की आपल्या मनाला समाधान होण्यासाठी आपण घेतो माहिती नाही. तो एक पवित्र विधी आहे. निर्दोष जीवन देवासमोर पश्चाताप केल्यानंतरच त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. इथं म्हटलं प्रीती भोजनात जेव्हा जेव्हा सहभागी होतात तेव्हा तुम्ही कलंक रूपाने सहभागी होता. दुसरी गोष्ट म्हटले यहोदा की ते मेंढपाळ आहे परंतु स्वतःच ते पोट बांधतात. आध्यात्मिकरित्या आपल्या मेंढरांचे आध्यात्मिक भोजन ते देत नाही. असं म्हटलंय ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ आहे. अस्थिरता त्याच्यामध्ये आहे. बाह्य स्वरूपाने खूप चांगलं दिसतं, बाहेर त्यांचं स्वरूप इतकं चांगलं दिसतं, परंतु आतून काहीच नाही. ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ आहे. पाऊस न पडणारा दिसतो. ढग मेघ काळा फुट्ट मेघ दिसतो आणि असं वाटतं की पाऊस खूप येईल, पण थोड्या वेळाने वारा येतो आणि कुठेतरी तो ढग निघून जातो. अशा प्रकारचं जीवन. पुढे म्हणतं हेमंत ऋतूतील फलीन वृक्ष, फळाचा वेळ आहे, ऋतू आलेला आहे, परंतु फळाच्या ऋतूत देखील त्यांच्यामध्ये मला फळ दिसलं नाही. दोनदा मेले. म्हणजे एकदा आपण विश्वास न करण्या अगोदर आपले आत्मिक जीवन मेलेले होते. दुसऱ्या वेळेस प्रभूने पहिल्या वेळेस आपल्याला त्याच्यात तारण देण्याने जिवंत केलं, पण काही लोक तारण प्राप्त करूनही मागे गेले, म्हणजे दोनदा मेल्यासारखं झालं. समोर पेटले फक्त जाणण्यासाठी कामात येणार. माझ्या दृष्टीने तुझं कोणतंही काम माझ्या पाण्यात असं आलं नाही की ते पूर्ण आहे. देवाच्या दृष्टीने आपलं किती काम पूर्ण आहे हे प्रभूला ठाऊक आहे आणि आपल्यालाही ठाऊक आहे की ते काम आपण कशा पद्धतीने केलेलं आहे. हा एक दोष सार्दीस मंडळीसाठी होता आणि आज आपल्यासाठी पण आहे. आता हे दोष देऊन आपल्या प्रभूचा उत्तम असा स्वभाव आपण शिकत आहोत या अध्ययनातून, की प्रभू फक्त दोष देऊन बाजूला सरकत नाही, तर त्याच्यासाठी उपाय पण केलेला आहे. की मी यासाठी दोष दिला की मी तुझ्यावर प्रीती करतो, आणि मी दोष दिला याच्यासाठी की तुझ्यात सुधारणा व्हावी आणि तुला सुधारणा होऊन पुनःस्थापित करून मला तुला स्वर्गात न्यायचे आहे, माझ्यासोबत न्यायचे आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनात म्हटले ज्याच्यावर तो प्रीती करतो त्याला दंड बी देतो, त्याला ताडणा पण करतो. आणि आपल्या प्रभूचा हा स्वभाव आहे. बोलता बोलता माझ्या शब्दातून असं वाटलं असेल की जाणून बुजून म्हणजे इतरांच्या चुका काढल्या नाही, तसं नाही. देवाचे वचन हे आपलं जीवन सुधारण्यासाठी आहे, झाकलेले पाप उघडण्यासाठी, पवित्रतेत वाढण्यासाठी आहे, चुका सुधारण्यासाठी आहे. आणि म्हणून प्रभू त्या ठिकाणी उपाय सुचवत आहे. काय उपाय सुचवले मी थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून तू कसे स्वीकारले व कसे ऐकले याची आठवण कर. आता उपायच्या भागात आपण दोष दिले, उपाय काय सांगितले, कसे ऐकले, कसे स्वीकारले याची आठवण कर. आणि ते आठवण कर आणि जतन करून ठेव. पूर्वी तू कसं ऐकलं, म्हणजे आज आपण सर्व मुद्द्याकडे जातो. आपले वाढवडील असताना ज्यांच्याद्वारे आपण विश्वासात आलो, माध्यम ते होते, देवावर आपण विश्वास केला, देवाच्या आत्म्याने ते कार्य केलं, परंतु माध्यम कोणता तरी व्यक्ती होता, तुमच्या माझ्यासारखा सेवक होता, एखादा मनुष्य होता, ज्याने आपल्याला वचन सांगितलं, ज्याने आपल्या आध्यात्मिक पुढारीपण केलं आणि त्याने आपल्याला दिशा दाखवली, देवाच्या आत्म्याने त्याला संचलित केलं आणि आपल्याला योग्य दिशा मिळाली. आता ज्यावेळेस आपण ऐकलं आणि स्वीकारलं त्यावेळेस आपल्या अंतःकरण हे निर्दोष होतं. आपण झुकलो, पापी आहे म्हणून कबूल केलं, आपल्या स्वामीचा स्वीकार केला, आनंदाने आपण पापे कबूल केली, सर्व गोष्टी केल्या, आपण स्वीकारलं पण आपण ऐकलं पण.
आणि वचन म्हणतं की तू कसं ऐकलं, कसं स्वीकार केलं, आणि ते आठवण कर, आणि आठवण करून तू जतन करून ठेव. आठवण करून ते जतन करून ठेव. सुरुवातीला देवाचं भय, सुरुवातीला देवाची प्रार्थना, सुरुवातीला देवाच्या वचनाच्या वाचण्याचा आनंद, सुरुवातीला चर्च जाण्याचा आनंद. कसं ऐकलं तुम्ही, कसं स्वीकारलं तुम्ही, किती मोठी प्रीती केली देवावर. सुरुवातीची जे ऐकलं, जे स्वीकारलं, त्याची आठवण कर. मला एक शब्दात, एक वाक्यात याबद्दल बोलायचे की ज्यावेळेस नवीन एका मनुष्याचं तारण होतं, त्यावेळेस तो मनुष्य कोवड्या जन्मलेल्या बाळकाप्रमाणे असतो. आणि बाळक हा नेहमी समानतेने कृती करतो. लहान बाळक क्षमाशील असतो, त्याला क्रोध लवकर येत नाही, त्याच्या क्षमा करण्याचा स्वभाव असतो, माफी मागण्याचा स्वभाव असतो, मनात दुष्टता ठेवत नाही, शत्रुत्व निर्माण करत नाही. आणि असा तो स्वभाव, असं तर ऐकण्याची वृत्ती, असे स्वीकारण्याची वृत्ती. प्रभू म्हणते तू आठवण कर, हे जीवन तुझ्यात आहेस काय. एक वचनाची मला आठवण येते, मी सांगून दाखवतो तुम्हाला. बाळकासारखा स्वभाव धारण केल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. मित्रांनो, उपायामध्ये प्रभूने सुचवलं की तू कसं ऐकलं, कसं स्वीकार केलं याची आठवण कर, आणि ते जतन करून ठेव. ते जतन करून ठेव, कारण ते खूप मोलाचे आहे, खूप मोलाचे आहे. आणि तू जर हे जतन करून ठेव, आणि जर तू पश्चाताप केला नाही, प्रभूने सुचवलं उपाय की ते ऐकलं कसं, स्वीकारलं कसं, त्याची आठवण कर. आधी आठवण करून ते जतन कर, आणि जतन करून मग पश्चाताप कर. कारण तुला माहिती आहे की माझ्यात चुकलेलं आहे, माझ्यात तो कमीपणा आलेला आहे, आणि ही गोष्ट सुचल्यानंतर तुला पश्चाताप करायचा आहे. कारण का, जर तू पश्चाताप केला नाहीस तर मी चोरासारखा येईल, आणि मग मी जेव्हा चोर येतो तो सांगून येत नाही, चोर कोणत्या घटकेस येतो हे माहिती पडत नाही, तसाच मी अकस्मात येईल, आणि म्हणून तुला पश्चाताप करायला पाहिजे. जर तू पश्चाताप केला नाही तर तुला माझे येणे, मी कोणत्या घटकेस केव्हा येईल याची अजिबात कल्पना राहणार नाही. इथं वचनात जे स्पष्ट म्हटलंय तुमच्या समोर 2-4 मिनिटात मी स्पष्ट करतो. जो व्यक्ती प्रभूच्या भयात आहे, ज्याचं जीवन प्रभूला समर्पित आहे, जो प्रतिदिवशी आपले डाग, आपले पाप प्रभू समोर कबूल करतो, म्हणजे काय, दृष्टीतून, बोलण्यातून, विचारातून केलेले तमाम पाप रोजच्या रोजच क्षमा मागतो, तो व्यक्ती शुद्ध आहे. कारण काय, तारण झालं त्यावेळेस त्याची पाप क्षमा झाली, तो स्वर्गासाठी म्हणजे स्वर्गात जाण्याचा लायक झाला. परंतु प्रतिदिवसाच्या जीवन जगण्यामध्ये जो व्यक्ती स्वतःला शुद्ध करून घेतो, बोललेल्या बाबांची क्षमा मागतो, एक दुसऱ्याची क्षमा करतो, आणि प्रत्येकाशी शांतीने राहण्याचा प्रयत्न करतो, प्रतिदिवशी कडक न कडक झालेले आपले पाप देवाकडे कबूल करतो, हाच तर पश्चाताप आहे. आता जो व्यक्ती मागे गेलेला आहे, ज्या व्यक्तीने आपलं ऐकल्याची आठवण त्याला पडलेली आहे, तो विसरलेला आहे, त्याने जतन करून ठेवलं नाही, त्या व्यक्तीसाठी पश्चाताप तर हाच आहे की परत ये रे बाबा, पश्चाताप कर बाबा, पापांची क्षमा माग. कारण एकदा प्रभूने तारण दिले तुला, तुझ्या पापांची क्षमा केली, पण दैनंदिन जीवनात जे पाप केले त्याची तू क्षमा माग. येशू ख्रिस्ताच्या रक्तात पुन्हा तू शुद्ध हो, धुतला जा. हेच करा. जर तू तसं स्वच्छ राहिला नाही तर मी कोणत्या घटकेस येईल, जसा चोर येतो तसाच मी येईल. वचन सांगतो, आता वचन वाचणार नाही. पहिले थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 2-4 वचन. जसा चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो, प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो. खूप मोठी चेतावणी आहे, गंभीरतेचा इशारा आहे.
आजच्या वर्तमान मंडळीसाठी हे वचन जर आपण मी ध्यानात दिलं नाही तर आपलाही नाश होणार आहे. आपण वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने जन्मापासून आपले आईवडील ख्रिस्ती होते म्हणून आपला बचाव होणार नाही. आपला बचाव या गोष्टीवरून होईल की आपण आपले वस्त्र किती धुतलेले आहे, तारणाचे वस्त्र किती स्वच्छ ठेवलेले आहे, धार्मिकतेचे वस्त्र किती स्वच्छ ठेवलेले आहे. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे की जर तू पश्चाताप केला नाही तर तुला माझे येणं समजणारच नाही. हे संकेत तू जाण, तुला समजणारच नाही. मी कोणत्या घटकेस येईल हे तू अज्ञान असणार आणि तुझ्या अज्ञात अवस्थेत जर मी आलो तर तुझा नाश होईल आणि तुझा निभाव लागणार नाही. निभाव लागणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. हे दिवस वाईट यासाठी आहे की जितकं वचन प्रसार आणि प्रचार होत आहे तितकंच वचनापासून दूर जाणारे लोकांची संख्या पण आहे. जितकं रहस्य खोलून प्रभूचे लोक वचन सांगत आहे तेवढाच पापाच्या ढिगारा पण वाढत आहे. मंडळांमध्ये अनसुनी करणारे, वचनाचे उल्लंघन करणारे, पापात सतत जीवन जगणारे, अनैतिकता असणारे, ही स्थिती आज पण चाललेली आहे. आणि ह्या स्थितीत जो मनुष्य त्याला कळणारच नाही की माझा प्रभू केव्हा येणार आहे. कारण चोर केव्हा येतो हे आपल्याला ठाऊक नाही. त्याचप्रमाणे अकस्मात प्रभूचा दिवस येत आहे. प्रभूचा दिवस येत आहे. आणि मग आपला बचाव होण्यासाठी आपला निभाव लागावा म्हणून आज आपण किती सतर्क आहोत, किती सतर्क आहोत. 2000 वर्षे झाले त्या मंडळीला हा संदेश देऊन, पण आजही हा संदेश जिवंत आहे. ही वचनं जिवंत आहे. आपल्या प्रत्येकाकडे इशारा करतात, पश्चाताप कर, स्वच्छ जीवन जग, डाग आणि सुरकती नसलेल्या वधूसारखं आपलं जीवन ठेव. स्वच्छता जर दिसली नाही, देवाच्या दृष्टीने कलंक आणि डाग जर तुझ्यावर राहिले तर तुझा निभाव लागणार नाही. काय म्हणणार? शांती आहे, निर्भय आहे. नोहाच्या दिवसात बघा, नोहा एकीकडे संदेश देत गेला, बोलत गेला. 120 वर्षांच्या अवधीत करोडो लोकांना सांगितलं 40 दिवस आणि 40 रात्र या भूतलावर पाऊस पडणार आहे. आणि जर तुम्ही सत्य देवाचे सत्य वचन ऐकलं नाही, तुम्ही सत्याकडे आले नाही, तर एक दिवस महाजल प्रलय येईल आणि अखंड पृथ्वीच्या मनुष्य जातीला, जनावर, पशु पक्षी, जलचर प्राणी आणि रांगणारे प्राणी, पाळीव प्राणी, प्रत्येक जंतूचा देवनाश करणार आहे मनुष्याला धरून. आणि म्हणून तुम्ही पश्चाताप करा, पश्चाताप करा, सत्याकडे या. 120 वर्षांचा हा एक मोठा कालखंड निघून गेला. देवाचा सेवक ओरडून थकला. त्याला आशा होती की मी देवाचे वचन सांगितलेलं आहे. काय सांगायचं तो वचन थोडक्यात सांगतो. जेव्हा त्या दिवसात लग्न करून दिले जात होते, लग्न करून घेतले जात होते, आणि ज्या ठिकाणी लग्न करून घेतले जात होते, लग्न करून दिले जात होते, त्या ठिकाणी मोठी गर्दी असते. आजही असते, त्या दिवसातही होती. आणि अशा प्रसंगी नोहा गेले आणि त्या ठिकाणी प्रचार केला. काय प्रचार केला? परमेश्वराचा संदेश आहे माझ्या प्रिय लोकांना, ऐका. आजपासून थोड्याच दिवसात या भूतलावर 40 दिवस 40 रात्र पाऊस पडणार आहे. आणि परमेश्वर ज्या मनुष्याने आपल्या पापांची पश्चाताप केला नाही, पापांची क्षमा मागितली नाही, तर प्रत्येक व्यक्ती, जनावर, प्रत्येक प्राणी, जंतू मरणार आहे, नाश होणार आहे. आणि म्हणून परमेश्वराने मला सुचवलं, परमेश्वराने मला सांगितलं, त्याप्रमाणे मी एक जहाज तयार करत आहे. पाप सोडा, वाईटपणा सोडा,
पश्चाताप करा, देवाकडे वळा. हा व्यक्ती जसा वेळ मिळाला दिवसातून तसा प्रचार करत गेला. हा धार्मिकतेचा प्रचारक म्हटला आहे, नीतिमत्वाचा प्रचारक म्हटला आहे. या प्रचारकाने जसजसे दिवस गेले, जहाज तयार होत गेलं, तसतसा प्रचार केला, तसतसा प्रचार केला. लोकांनी वेड्यात काढलं त्याला. हा पागल आहे, हा वेडा झालेला आहे. असा पाऊस आतापर्यंत आला नाही, कसा पाऊस येणार आहे? 40 दिवस कसा पाऊस पडेल? कुठून जलप्रलय येणार आहे? त्याने एकीकडे आपला विश्वास सोडला नाही, देवाची आज्ञा त्याने मोडली नाही. जहाज बनवत गेला, प्रचार करत गेला. जहाज बनत गेलं, प्रचाराचे कार्य पण वाढत गेलं. जहाजाची तयारी झाली. प्रभूने म्हटल्याप्रमाणे पूर्ण तयारी करून त्याची 3 मुलगी सेमाम याफेत, 3 सुना, त्याची पत्नी, या 8 लोकांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. नोहाला धरून 7 लोकांनी विश्वास धरला. आणि शेवटी काय झालं? या लोकांनी विश्वासाच्या द्वारे आपला बचाव व्हावा यासाठी तारू तयार केला. जास्त स्पष्टीकरणाकडे जात नाही, पण आज मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची की त्यावेळेस नोहासाठी आणि त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक तारू तयार होतात आणि ते त्यात वाचले. आज आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी ते तारणाचे तारू, ते वाचण्याचं तारू, त्या महाजल प्रलयातून वाचून जाण्याचं तारू. आज आपली तारण आणि तारणानंतरची तयारी, प्रभू बरोबर जाण्याची तयारी, आपली तयारी आहेत काय? प्रियानो, गंभीरतेच्या गोष्टी आहेत, गंभीरतेच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून म्हटलं की पश्चाताप कर, मी जोरासारखा येईल. तुला समजणार नाही, तुझा अकस्मात नाश होऊ नये म्हणून मी तुला संकेत देत आहे. झाला काय? थोडक्यात सांगतो. जहाज पूर्ण तयार झालं. आणि 4ही बाजूला एक नजर टाकून बघून घेतलं, एक नजर टाकून बघितलं. कोणी येत आहे का? कोणी पश्चाताप करत आहे का? लोक टिंगल टवाळी करत बसले, निंदा करत बसले. शेवटी वेळ संपला. पशु पक्षी, जलचर प्राणी, पाळीव प्राणी, जनावर जोडी जोडीने जहाजात प्रवेश केले. म्हणजे काय? जनावरांनी देवाचे वचन ऐकलं, जंगली जनावरांनी देवाचे वचन ऐकलं, शब्द ऐकलं. पाळीव प्राणीने देवाचे वचन ऐकलं, जीव जंतूने देवाचे वचन ऐकलं. मनुष्याने देवाचे वचन ऐकलं नाही. एकही मनुष्य आला नाही. वेळ झाला. देवाच्या आवाजाला महा, आता कोणाची वाट बघू नको, कोणी येणार नाही. तू आणि तुझ्या कुटुंब तुम्ही जहाजात. जहाजाच्या दरवाजादाराशी देव स्वतः उभे राहिले आणि ते दार प्रभूने स्वतः बंद केलं. नहा, टाइम झाला, क्लोज, टाइम झाला. जसं प्रभूने दरवाजा लावला तसा पाऊस सुरू झाला. तसाच वेळ आहे. पश्चातापाचा वेळ आहे. आपल्यातले डाग दूर करण्याचा वेळ आहे. स्वच्छ जीवन जगण्याचा वेळ आहे. प्रभूचे भय मानण्याचा दिवस आहे. या वेळेचा उपयोग करू. अकस्मात प्रभूचा दिवस येऊ ठेवेल. जे जागृत आहे ते तर जाणारच प्रभू बरोबर, परंतु जे जागृत नाही, मेलेल्या स्थितीत आहे, आध्यात्मिक स्थिती मृतक स्थिती झालेली आहे, अशा लोकांना प्रभूचे येणं कदापि करणार नाही. म्हणून ही वचनं ऐकून आपण सुद्धा, आपलं कुटुंब, आपलं लेकर, आपला पडोशी, आपला मित्र
आपला सोबती प्रत्येकाला सांगण्याचे दिवस आहे. प्रभू म्हटले मी चोरासारखा येईल म्हणून पश्चाताप कर. उपायामध्ये तिसरा मुद्दा सांगितला. तरी तुझ्यामध्ये काही लोक आहेत, तुझ्यामध्ये काही लोक आहेत की ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही. असे पण लोक आहेत की त्यांची आध्यात्मिक स्थिती वृत्तक नाही. म्हणून तर मी तुझ्यासाठी, ज्याच्याजवळ 7 आत्म्या आहेत, ज्याच्या हाती 7 तारे आहेत, असं प्रगटीकरण तुला यासाठी दिलं की तुझ्याकडे असे लोक आहेत की ज्यांनी अजिबात आपली तारणाची वस्त्रे, धार्मिकतेची वस्त्रे डागाळलेली नाही. ते शुद्ध जीवन जगलेले आहे, शुद्ध जीवन जगलेले आहे. बघा, देवाला इतकी बारीक सारी गोष्ट माहीत आहे, म्हणून त्याला म्हणतात अंतःकरणाचा राजा, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वर. त्याला आपले झाकलेले अंतःकरण भर दुपारच्या प्रकाशासारखं दिसतं. प्रभूला हे पण माहिती आहे की तुझ्यामध्ये ज्यांनी आपली वस्त्र विटाळलेले असे लोक आहेत, असे लोक आहेत जे अरुंद दरवाजाने, अरुंद मार्गाने चाललेले आहे. पसरट मार्गाने चालले नाही, रुंद मार्गाने चालले नाही, अरुंद मार्गाने चाललेले आहे. आणि जर आपली वस्त्रे आपल्याला शुद्ध ठेवायची तर एकच मार्ग आहे, अरुंद मार्ग. अरुंद मार्ग देवाने सांगून ठेवलं. पसरट मार्ग, रुंद मार्ग आहे, त्याच्या नाशाकडे जाणार. परंतु जो अरुंद मार्गाने जातो तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. अरुंद मार्ग काय? अनेक प्रकारचे खाच, खडगे, दऱ्या, खोऱ्या, दगडधोंडे, नाना प्रकारचे संकट आणि निंदामस्करी, वेळप्रसंगी प्राणहानी आणि वित्तहानी, या सगळ्या गोष्टी प्रभूसाठी सहन केल्या पाहिजे. आणि असं सहन करूनही आपलं धार्मिक जीवन, आपलं तारणाचे वस्त्र, धार्मिकतेचे वस्त्र ज्याने विटाळले नाही, असे लोक तुझ्यामध्ये आहे. धन्य आहे तो मनुष्य, स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी, तुम्ही आपले तारणाचे वस्त्र आणि धार्मिकतेची वस्त्र डागाळलेली आहे. तुम्ही प्रतिदिवस प्रभू समोर पश्चाताप करून आपली पापे कबूल केलेली आहे. तुम्ही प्रतिदिवस तारणानंतर देवाचं भय मानलेलं आहे, प्रभूच्या भयात चाललेले आहे, चुकीचा पश्चाताप केला, कळत न कळत केलेल्या पापांची क्षमा मागितली. तुम्ही धन्य लोक आहात. एक दिवस असेच लोक प्रभू बरोबर जाणार आहे. जिवंत असले तर परिवर्तित होणार आहे. आपला मृत्यू झाला तर आपण पुनरुत्थित होणार आहोत. आणि प्रभूने म्हटलं, आता हे सगळं सांगून झाल्यानंतर एक गोष्ट, आता हा मुद्दा मी इथं बंद करून आता प्रतिफलाकडे जाणार आहे. तत्पूर्वी आपल्या स्वतःला चेक करण्यासाठी एक मुद्दा मला सांगावासा वाटतो. तो काय? आपली तारणाची वस्त्रे आणि धार्मिकतेची वस्त्रे डागाळलेली आहेत की नाही हे आपल्यालाही कळतं. देवाचा आत्मा, जर आपण ध्यान दिलं नाही, जर आपण त्याकडे लक्ष दिलं नाही, तर देवाचा आत्मा वचनाने आपल्याला सतर्क करीत असतो. बाबा हे चुकलं नाही. अंतःकरणात जो देवाचा आत्मा आहे, सद्विवेक बुद्धीला सांगत असतो, हे चुकले, हे चुकले, हे चुकलं आहे. आणि म्हणून आपण विटाळू नये, आपले वस्त्र विटाळू नये. म्हणून देवाचे हे सत्य वचन आणि देवाच्या आत्म्याद्वारे प्रसारित होणारं वचन आपल्याला शुद्ध होण्याच्या मार्गावर नेतं. आता प्रभू पुढे त्या मंडळीसाठी प्रतिफल काय ठेवले ते प्रतिफळाकडे जात आहे. जो विजयी घडवतो. शब्द पहिला असा दिला की ज्याने आपले वस्त्रे डागाळलेले नाही ते लोक माझ्याबरोबर येतील आणि माझ्याबरोबर फिरतील. तिथंच त्यांनी परिणाम सांगून टाकला. पण जे सतर्क नाही, आत्तापर्यंत आध्यात्मिकरित्या मेलेले आहे, जागृत नाही, ज्यांची कामे पूर्ण झालेली नाही का? आपण बघितलं, ज्यांनी कसं ऐकलं, कसं स्वीकार केलं, त्याचे आठवण केली नाही, जतन करून ठेवलं नाही, ज्या लोकांनी पश्चातापही केला नाही, अशा लोकांसाठी
प्रतिफळामध्ये परत एक शब्द वापरलेला आहे, तुम्हाला विजय मिळवायचा आहे, पापावर विजय मिळवायचा आहे, परिस्थितीवर विजय मिळवायचा आहे. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तुम्हाला विजय मिळवायचा आहे. म्हणजे आपल्या शक्तीने बुद्धीने पापावर विजय मिळू शकत नाही. देवाच्या वचनाचा आधार आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन घेऊनच आपल्याला पापावर विजय मिळवता येतं. मानवी शक्ती बुद्धीचा उपयोग केला तर आपण पापावर विजय मिळवू शकणार नाही. देवाचे हे सत्य वचन, प्रभू मला तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करायचे. पवित्र आत्मा प्रभू माझी मदत कर आणि मला पापाच्या या भयंकर अशा अंधाराच्या सत्तेतून मला विजय दे. त्याच वेळेस प्रभू आपली मदत करतो. आपण या जगाच्या पुष्कळ गोष्टी मागतो, पण कधीतरी आपल्या प्रार्थनेमध्ये हा शब्द येतो का? कधी आपण मनापासून ही प्रार्थना केली का, प्रभू मला पापावर विजय मिळवायचा आहे, मला तुझे सत्य वचन कळ, माझ्या अंतःकरणातील गुपित पापे कळ, मला शक्ती दे की मी हे पापापासून दूर राहील. ही प्रार्थना कोण करतो? ज्या व्यक्तीला विजय मिळवायचा आहे त्या व्यक्तीने हीच प्रार्थना करावी. ज्या व्यक्तीने प्रभू बरोबर स्वर्गारोहण व्हायचे त्या व्यक्तीला हीच प्रार्थना केली पाहिजे. काय? प्रभू मला पापावर विजय मिळवते. मी माझ्या शक्ती बुद्धीने मिळवू शकत नाही, पवित्र आत्म्याद्वारे माझी मदत कर, मला तुझे सत्य वचनाचा आधार दे. आणि ज्यावेळेस प्रभूचे वचन खोलून येईल एक अद्भुत सामर्थ्य आपल्यात प्रकट होईल, एक अद्भुत सामर्थ्य निर्माण होईल आणि देवाचा आत्मा आपल्याला मदत करेल आणि पाप वृत्तीपासून 100% आपण विजय मिळवू शकतो देवाच्या कृपेद्वारे. जो विजय मिळवतो त्याला प्रभू काय देणार आहे? शुभ्र वस्त्र तेही परिधान करतील. जसे सार्दिसच्या लोकांना तुमच्यामध्ये जे काही धर्मी लोक आहे ना, ज्यांनी ताणाचे वस्त्र आणि धार्मिकतेचे वस्त्र विटाळले नाही, तसे तुम्ही जर विजय मिळवला मी तुम्हालाही शुभ्र वस्त्र देणार आहे. म्हणजे शुभ्र वस्त्र हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक मंडळीच्या लहान थोर सभासदांनी देवाचे गुणगान करणाऱ्याने, ज्याला सत्य समजले त्या प्रत्येक व्यक्तीने ही वस्त्र त्या प्रत्येक व्यक्तीला मिळवावं लागणार आहे. हे गिफ्ट मिळणार नाही, हे मिळवावं लागेल. त्याच्यासाठी कृती करावी लागेल, विजय मिळवावा लागेल. दुसरी गोष्ट म्हटलंय, मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. प्रतिफलाचा दुसरा मुद्दा, मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणार नाही. याचा अर्थ काय? जर विजय मिळवला नाही, जर पश्चाताप केला नाही, ऐकलं कसं याची आठवण केली नाही, जतन करून ठेवलं नाही, आपण आपल्या पापातच राहिलो, तर आपलं नाव जर सुरुवातीच्या सेवेमुळे, सुरुवातीच्या आपल्या पश्चातापामुळे येशूला स्वीकारलं, त्यावेळेस जे जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलं गेलं ना, ते खोडले जाऊ शकते. बघा ना, मोसेचं उदाहरण सांगतो, मग थोड्या वेळेने शेवट करतो. एका वेळेस मोसे म्हटले, या लोकांनी सोन्याचे वासरू केलं आणि त्याच्या पुढे नाचले, अनेक प्रकारची मूर्ती पूजा केली. आणि त्यावेळेस प्रभू खूप त्यांच्यावर क्रोध प्रभूचा झाला. खूप मोठा क्रोध प्रभूने केला. रात्री अग्निस्तंभातून, दिवसा मेघस्तंभातून ज्या देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर होती, त्या उपस्थितीमुळेच तांबड्या समुद्राचे 2 भाग झाले, स्वर्गीय मन्ना मिळाला, खडकातून पाणी मिळालं. हे सगळ्याचा अनुभव करणारी ही मंडळी होती. आणि त्या मंडळीने सोन्याचे वासरू केलं, म्हणजे देवाचं स्थान एका कोणत्या तरी मूर्तीला दिलं, मनुष्याला दिलं. देवाचं स्थान दुसऱ्याला दिलं आणि देवाचा क्रोध बाळगला. काय म्हटले? मोसे, तू नीतिमान मनुष्य आहे, मी तुला पाठवलं, मी तुला वाचन केलं या कार्यासाठी नेमलं. पण आता देव काय म्हणते? जो पवित्र देव आहे तो पवित्र देव पापाशी कधीही संगती करू शकत नाही. लक्षात घ्या परत, पवित्र परमेश्वर पापाशी कधी सहभागिता करू शकत नाही. आणि मोसेला म्हटला, मोसे, मी तुमच्या बरोबर आलो तर तुम्ही मरा, रस्त्यामध्येच मी भस्म करून टाकेल. तुम्ही माझ्यावर खूप मोठं पाप केलेलं आहे आणि म्हणून माझं दूत पाठवतो,
तो कनांदे सर मला पोचून देईल, मी येत नाही. असं म्हटले, प्रभू असं जर करायचं झालं तर लोक म्हणतील यांचा परमेश्वर विश्वासयोग्य नाही, रानात जाऊन त्यांनी मारून टाकलं, तुझी बदनामी होईल. आणि जर तुला असं करायचंच ना प्रभू, तर असं कर, माझं नावही जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक. व प्रभू त्याला बोलले, जेव्हा आपण वाचतो निर्गमाचे पुस्तक आपण वाचतो 32 अध्याय 33 वचनामध्ये असे म्हटले की जो पातक करेल त्याचं नाव मी जीवनाच्या पुस्तकातून खोडून टाकेल. जो पातकामागे पातक करत जाईल, सत्य समजूनही सतर्क, पश्चातापासाठी सतर्क करून सुद्धा ज्याने ऐकलं नाही, मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढेल. देव किती वेळ देतो बघा. नोहाच्या वेळचे उदाहरण सांगितले. कितीतरी देव प्रेमळ आहे. आजी तो तुमच्या माझ्यावर प्रीती करत आहे म्हणून आपण वाचलेलो आहोत. त्याच्या दयेमुळेच आतापर्यंत आपण टिकू शकलो नाही, तर मेलो असतो आपण कधीच. त्याने जर क्रोध केला असता, तो आजही आपल्यावर प्रेम करतो. पण वेळ संपेल. प्रत्येक गोष्टीला वेळ ठरवलेला आहे. कदाचित पापातच आपला मृत्यू झाला, नाव खोडलं जाऊ शकते. जीवनाच्या पुस्तकातून नाव खोडलं जाऊ शकतं. भलेही तुमच्या बाप्तिस्मा 50 वर्षाच्या अगोदर असेल, भलेही तुम्ही पुष्कळांना संदेश दिला असेल, भलेही देवाच्या नावाने भूत काढले असेल, भलेही तुमच्या प्रार्थनेमुळे आरोग्य झालं असेल, भलेही तुम्ही चर्च बिल्डिंग बांधली असेल, कितीही मोठं कार्य केलं, पण पाप जर सोडलं नाही, पापवृत्ती जर सोडली नाही, जीवनाच्या पुस्तकातून नाव खोडलं जाऊ शकतं. म्हणून विजय मिळवणे तुमच्या माझ्यासाठी अगत्याचे आहे, अतिशय महत्वाचे आहे. बघा ना, आज थोडंसं आपल्या जीवनात झाकून बघा ना. पापावर विजय मिळवावा इतके सामर्थ्य देवाने मला दिलेले आहे का? मी मागितलं आहे का कधी? हे मिळवू शकतो का? अनेक गोष्टी करण्याची क्षमता लागते. प्रत्येक गोष्टीला विशेष एक योग्यता लागते. या जगातील छोटी मोठी नोकरी करण्यासाठी एक योग्यता लागते, विशेष योग्यता लागते. स्वर्गात जाण्यासाठी योग्यता लागणार नाही का? पवित्र देवासोबत जीवन जगण्याला योग्यता लागणार नाही का? मित्रांनो, ती योग्यता पाहिजे. ती योग्यता पापावर विजय मिळवल्याने प्राप्त होते. आणि म्हणून प्रभू म्हटले, जो विजय मिळवेल त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून मी खोडणारच नाही. म्हणजे काय? अनंत जीवन त्याला मी देणारच आहे. शेवटी प्रभू म्हटले, पित्यासमोर व दूतांसमोर त्याचे नाव मी पत्करेन. त्या दिवशी माझा पिताही असेल, स्वर्गदूतही असेल, आणि त्यांच्या समोर मी प्रत्येकाचं नाव पत्करेन की तू माझा दास आहे, हे माझ्या भल्या विश्वासू दास आहे. आज शब्द मी त्याच्यासाठी पत्करेन. त्यानं स्वीकार करेन, नाव त्याचं पत्करेन पित्यासमोर, स्वर्गदूतांसमोर. आणि म्हणून जर आपलं नाव पित्यापुढे प्रभू येशू ख्रिस्त पत्करेल, आपला स्वीकार करेल, दूतांसमोर प्रभू येशू ख्रिस्त आपलं नाव पत्करेल, याच्यासाठी एकच अट आहे, या पृथ्वीवर तुम्ही मनुष्यासमोर येशूचं नाव कधीही नाकारू नका. मनुष्यासमोर येशूचं नाव कधी नाकारू नका. ज्या देशात तुम्ही राहतात, ज्या जिल्ह्यात राहतात, ज्या राज्यात राहतात, जिथं तुम्ही राहतात, जिथं ज्या कामात राहतात, ज्या ऑफिसात राहतात, ज्या व्यवसायात राहतात, ज्या कॉलेजात राहतात, ज्या स्थितीत तुम्ही राहतात, त्या स्थितीत येशूचा मी अनुयायी आहे. लोकांसमोर येशूचं नाव पत्करा. मनुष्याला भेटू नका. आज जर तुम्ही ऑफिसातल्या माणसांना भ्याले, येशूचं नाव नाकारलं, उद्या स्वर्गात पित्यासमोर प्रभूने म्हटलं, मी सुद्धा त्या ठिकाणी लाजेल तुझं नाव घेण्यासाठी दूतासमोर. पण जर तू लोकांसमोर मला प्रगट केलं की मी ते तुझ्या शिष्य आहे, येशूचा शिष्य,
मी येशूचा दास. येशूने माझे जीवन बदललेले आहे. येशूने माझे आंतरिक मला तारणच दिलं आहे. मला नवा जन्म दिलेला आहे. तो तारण करता आहे, तोच उद्धार करता आहे. ही गोष्ट सांगा ना, एकाला तरी सांगा ना. ऑफिसात बसणाऱ्या वर्षातून एकाला तरी आपल्या कृतीद्वारे तरी आचरणातून तरी त्याला कळवा ना की मी येशूचा शिष्य. सांगा ना त्याला सुवार्ता. कोणत्या तरी माध्यमातून त्याला सुवार्ता समजावे यासाठी प्रयत्न करा. लपवू नका ना येशूला. आपल्या अंतःकरणात तर येशू आहेच, पण लोकांसमोर तशी वर्तणूक असू द्या. ज्या दिवशी आम्ही असे करणार आणि असे करण्याची सवय पाडून घेणार, लोक काय म्हणतील आपल्याला काही घेणं देणं नाही. ना आपले धन कमी होत, ना आपला मान कमी होत. उलट आपला मान देवासमोर वाढतो. म्हणून म्हटले, साधीसकारांनो, तुम्ही माझे नाव मत करा. तुम्ही विजय मिळवा. या जगाच्या मान सन्मानावर, जगाच्या लोक तुम्हाला लज्जित करतील अशावर तुम्ही स्वतःला विजय मिळवा. आणि जर तुम्ही विजय मिळवला तर पित्यासमोर, दूतासमोर मी तुमचे नाव पद करेन. देव या वचनाने आपल्या सर्वांस आशीर्वाद करो. आपण प्रार्थना करू. पवित्र पित्या, मनापासून तुझे आभार मानतो. ही सत्य वचने तुझी आहे. अध्ययनाच्या भागात या 5व्या मंडळीचे अध्ययन करता करता प्रभू तू माझ्याशी, आमच्या ऐकणाऱ्यांशी प्रत्यक्ष तुझे वचन तू बोललेलं आहे. तेव्हा या दिवसामध्ये आम्ही आमचे तारणांचे वस्त्र शुद्ध ठेवावे, स्वच्छ ठेवावे, यासाठी विशेष आम्हाला असेल. ज्यांना पश्चातापाची गरज आहे त्यांना पश्चातापाची तू संधी दिलेली आहे. वचनाद्वारे अनेक लोकांच्या मनात कार्य कर. ऐकणारे, पाहणारे, बोलणारे आम्ही सर्वांनी सुद्धा जीवन जगू. एक दिवस जेव्हा तू या पृथ्वीवर तुझ्या मंडळीला घ्यायला येशील, मेघारूढ, त्यावेळेस जिवंत आम्ही असलो तर आम्ही परिवर्तित होऊ. जर आम्ही शारीरिकरित्या मेलो तर आमचं पुनरुत्थान होईल. या विश्वासाने जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रत्येकावर कृपा करू. येशूच्या पवित्र नावाने मागतो पिते. आमेन.